एकाच शेअरमध्ये तुमचे सर्व पैसे लावले आहेत, मग कंगाल होण्यासाठी तयार रहा. कारण जर उद्या तो एकच शेअर कोसळला तर मार्केट क्रॅश झाल्यावर पूर्ण कंगाल होण्यासाठी तयार रहा. तुमची सगळी स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतात. एका रात्रीत तुमचे लाखो रुपये शून्य होऊ शकतात. हा शेअर मार्केटचा काळाकुट्ट सत्य आहे, जो नवीन गुंतवणूकदारांना कधीच माहीत नसतो आणि ते भरकटतात. नवीन लोक शेअर मार्केटमध्ये काय करतात? मित्राने सांगितलेला एखादा पेनी स्टॉक किंवा अनोळखी शेअर कोणताही अभ्यास न करता डोळे झाकून थेट विकत घेतात आणि पैशाच्या हव्यासापोटी स्वतःच्या आयुष्याची सगळी कमाई त्याच एका शेअरमध्ये टाकून मोकळे होतात. त्यांना वाटतं की आपण एका रात्रीत करोडपती होणार आहोत. काही दिवसांनी काय होतं? एका आठवड्यात तो शेअर 50% जास्त क्रॅश होतो. तो लाल रंगाचा खाली जाणारी चार्ट बघून त्यांची झोप उडते आणि पाहता पाहता त्यांच्या आयुष्याची पूर्ण कमाई त्यांच्याच डोळ्यांसमोर मातीमोल होते. हे भयंकर दुःख कोणताही सामान्य माणूस कधीच सहन करू शकत नाही. मित्रांनो, हा शेअर मार्केटमधला सर्वात मोठा आणि धोकादायक ट्रॅप आहे, ज्यामध्ये 90% नवीन लोक अडकतात आणि कायमचे मार्केटच्या बाहेर फेकले जातात. माणसाला नेहमी एकाच दिवसात आपले पैसे दुप्पट करायचे असतात. हीच घाई आपल्याला मारते आणि याच मानसिकतेचा फायदा मार्केटमधील मोठे शार्क घेतात. या हाव आणि लालचेमुळे लोक गुंतवणुकीचे सर्व मूलभूत नियम पूर्णपणे विसरून जातात आणि जुगारासारखे आपले सर्व पैसे एकाच ठिकाणी पणाला लावतात. शेअर मार्केट हे कॅसिनो नाहीये मित्रांनो. हा एक अत्यंत गांभीर्याने आणि अभ्यासाने करण्याचा व्यवसाय आहे. इथे भावनांना अजिबात थारा नसतो, हे लक्षात ठेवा. इथे जोखीम न ओळखणारा आणि रिस्क न सांभाळणारा माणूस नेहमी रस्त्यावर येतो. पण या सर्वात मोठ्या धोक्यातून स्वतःला आणि कुटुंबाला कसं वाचवायचं? पण थांबा, अजिबात घाबरू नका. यावर एक अत्यंत सोपा, हुशार आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक प्रभावी उपाय आहे, जो सर्वांना वाचवू शकतो. जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदारांचा हा एक अत्यंत सोपा आणि साधा नियम तुम्हाला आणि तुमच्या पैशांना शेअर मार्केटमध्ये कायमचे सुरक्षित वाचवू शकतो. तो सिक्रेट नियम म्हणजेच पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन. चला, हे नक्की काय आहे आणि ते प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे नक्की काय? शेअर मार्केटच्या भाषेत याचा अर्थ अगदी सोपा आणि सरळ आहे, जो तुम्हाला कोणत्याही पुस्तकापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमची सगळी अंडी एकाच टोपलीत कधीच ठेवू नका. हाच तो शेअर मार्केटमध्ये टिकून राहण्याचा सर्वात मोठा यशाचा मंत्र आहे. कारण जर ती एक टोपली चुकून हातातून खाली पडली तर तुमची सगळीच अंडी एकाच झटक्यात फुटतील आणि तुमचे नुकसान 100% होईल. शेअर मार्केटमध्येही अगदी असंच असतं. तुमचा सर्व कष्टाचा पैसा एकाच कंपनीत किंवा एकाच सेक्टरमध्ये कधीही आणि चुकूनही संपूर्णपणे लावायचा नसतो. तुमचे कष्टाचे पैसे नेहमी वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये योग्य प्रमाणात विभागा. यालाच गुंतवणुकीचे आणि श्रीमंतीचे खरे कौशल्य असे म्हणतात. तुमचे काही पैसे लार्ज कॅप म्हणजेच रिलायन्स, टाटा सारख्या मोठ्या आणि सुरक्षित कंपन्यांमध्ये गुंतवा, जिथे तुमची रिस्क अतिशय कमी आणि सुरक्षित असते. काही पैसे मिड कॅप किंवा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये ठेवा, जे तुम्हाला भविष्यात वेगाने वाढ आणि जास्त नफा मिळवून देण्याची ताकद ठेवतात. आणि सर्वात महत्त्वाचे, तुमचे थोडे पैसे गोल्ड किंवा सुरक्षित इंडेक्स फंडमध्ये नक्की ठेवा, जे मार्केट क्रॅश झाल्यावर तुमच्या पोर्टफोलिओसाठी ढाल बनतील. या संपूर्ण प्रक्रियेलाच शेअर मार्केटच्या व्यावसायिक भाषेत योग्य ॲसेट अलोकेशन असं म्हणतात. हेच खऱ्या आणि टिकणाऱ्या श्रीमंतीचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे रहस्य आहे. या डायव्हर्सिफिकेशनचा तुम्हाला सर्वात मोठा आणि खरा फायदा काय होतो? चला, आता आपण हे प्रॅक्टिकली आणि गणिताच्या भाषेत सविस्तर पाहूया. जर उद्या मार्केटमध्ये एखादा सेक्टर किंवा शेअर अचानक क्रॅश झाला, तरीही तुमच्या पोर्टफोलिओमधील दुसरा शेअर तुम्हाला त्या मोठ्या तोट्यापासून पूर्णपणे वाचवेल. यामुळे तुमचा संपूर्ण पोर्टफोलिओ कधीच लाल होणार नाही. तुमची संपत्ती हळूहळू पण स्थिरपणे वाढत राहील आणि तुम्हाला रात्रीची अत्यंत शांत झोप लागेल. पण सावधान, डायव्हर्सिफिकेशनच्या नावाखाली बाजारात मिळणारा प्रत्येक कचरा किंवा पेनी स्टॉक गोळा करू नका. हे तुमच्या पोर्टफोलिओसाठी अत्यंत घातक ठरू शकते. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त 10 ते 15 उत्तम आणि मजबूत कंपन्या काळजीपूर्वक निवडा, ज्यांचा बिझनेस तुम्हाला समजतो आणि जो भविष्यात नक्कीच वाढेल. मित्रांनो, तुमचा पैसा ही फक्त एक संख्या नाहीये, तर ती कुटुंबाची सुरक्षितता आहे. डायव्हर्सिफिकेशन शिकण्यासाठी आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा.